नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज आमच्या घरी सवासणी येत्या. तर मायेका देवीच्या सवासणी येत्या बघा. मायेका देवी आणि बिरोबा हे बघा. आणि हे लिंबाचा मान असतो, लिंबाच्या डाळ्याचा. तर त्या लिंबाच्या डाळ्या कसा लावलाय बघा मी. आणि आज देवपूजा कशी झाली बघा. सवासणीच्या दिवशी कशी पण अशी भारी देवपूजा दिसते. आणि घरचं वातावरण तर एवढं छान होतं का नाही. देवारा कसा दिसतोय बघा माझा. तर आता देवीची ओटी भरायची आहे. आता देवीची ओटी भरायची आणि मग बाकीचं आरती ही लावते मी देवीची ओटी भरून. हां, तर बघा आज मला एका ताईने मग गेल्या महिन्यातच बघा हा दिवा पाठवलाय बघा. तर किती छान दिवा आलाय बघा. तर त्या ताईंचं आणि त्या दादांचं मनापासून आभार आहे मी, कारण मला एवढा छान दिवा पाठवला त्यांनी. आणि आज घरी सवासणी असल्यामुळं तर मी हा दिवा काढलाय बघा. किती छान दिवा आहे, अखंड ज्योत बघा राहणारे. वाराला पंखा लावला तरी पण काय सुद्धा ते न विजणारा दिवा आहे. आणि लई छान दिवा आहे बघा. आता माझ्या देवाऱ्याला शोभणारा असा दिवा आहे की नाही बघा. माझी देवपूजा बघून त्यांनी मला हा दिवा गिफ्ट केला आहे. तर बघा किती छान दिवा आहे. त्यांनी मुंबईवरून पाठवला आहे मला दिवा. तुमची ताई एवढी छान देवपूजा बघून आम्हाला मस्त वाटलं. त्या देवाऱ्यात हा देवाऱ्यात हा तुमच्या देवाऱ्यात हे दिवा ठेवूया म्हणून मला पाठवून दिला बघा ते. तर हा दिवा आणि त्या ताईने दादाने किती छान दिवा दिला बघा. तरी अजून एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद मला एवढा छान दिवा दिल्याबद्दल. आणि आज आमच्या घरी सवासणी असल्यामुळे हा मी दिवा काढलाय बघा. आणि आता लावणार आहे बघा. आता देवपूजा झाल्या माझे सगळे. आता देवीची ओटी भरायची, दिवा लावायचा आणि देवीची ओटी भरायची. कारण आज दिवसभर आमच्यात कार्यक्रम असतो. मायेका देवीच्या सवासणी असते त्या. मायेकाच्या देवीच्या सवासणी ह्या महिन्यातच असते त्या. आणि शुक्रवार, मंगळवार आणि रविवार ह्या वारी असते. तर आज पहिलाच वार आम्ही धरलाय, कारण पहिल्याच वारी आम्हाला आता सवासण्या घालायला लागल्या त्या. तर बघा आज कसं घरचं वातावरण एकदम छान झालं. सवासण्या असले की एकदम वातावरण पण छान आणि घर पण असं प्रसन्न होतं आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. तर आता मी हा दिवा लावणार आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला दाखवते माझ्या देवाऱ्यात कसा दिवा दिसतोय आणि माझा देवारा कसा दिसतोय. तर आता हे दिव्यात तेल घालून आता वात लावले बघा. आता दिवा लावायला लागतो. तर हा नवीन दिवा लावायला लागलाय बघा कसा. आणि किती छान दिवा आहे बघा ते. मला पण मनापासून असला दिवा लय दिवसापासून घ्यायचा होता, पण बरोबर मला त्या ताईने बरोबर पाठवला दिवा. तर किती छान दिवा आहे बघा. लावल्यावर किती छान दिसते बघा. तर आज सवासाचा कार्यक्रम असल्यावर तर किती छान दिवा दिसतोय बघा. हा देवारा बघा माझा कसा दिसतोय. माझा देवारा जर आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा देवारा कसा झालाय कसा नाही. देव कसं मांडली ती मी, देवपूजा कशी केली आहे. आणि हा दिवस म्हणजे एकदम भारी असतो. तर आता देवीची ओटी भरायची चालल्या बघा. कारण पूजा झाली की देवीची ओटी भरायची असते. तर ती देवीची ओटी भरायची चालल्या. तर एकच म्हणायचं असतं, मायेका देवीच्या नावानं चांगलं. हा मायेका देवीला असं मंत्रा टाकतानाही म्हणायचं असतं चांगलं म्हणायचं असतं.